माझ्याकडे जे गार्डन आहे ना छोटंसं, त्याच्यामध्ये थोडेफार फुलांची झाडं सुद्धा आहेत. तर तिथले मी छान देवांसाठी अशी ताजी-ताजी फुलं तोडत असते आणि दररोज घरची जर फुलं असतील ना, खरंच खूप छान वाटतं. निशिगंधाची फुलं होती काही, तर त्याचा म्हटलं छान असं देवांसाठी हार बनवून घेऊ. तर मी काय केलं, मस्त 2 फूल घेतली निशिगंधाची आणि त्याच्यामध्ये पाकळी टाकलेली गुलाबाची एक आणि खरंच खूप छान हार असा तयार झाला होता. आणि तो हार अर्पण केल्यानंतर ना, खरंच इतकं प्रसन्न वाटत होतं ना. आणि अशी काही पूजा वगैरे असली तर घरात सगळ्या घरामध्ये अशी प्रसन्नता येते आणि आपलं मन सुद्धा खूप छान प्रसन्न राहतं दिवसभर एकदम. छान सकाळी सकाळी पूजा वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर लगेच मी साबुदाणा रात्री भिजायला टाकला होता, तो करायला घेतला. कढईमध्ये तूप घेतलं, आपल्याला जेवढं ते पाहिजे तेवढ्या मिरच्या वगैरे कट करून घेतल्या. छान फ्राय झाल्या. त्याच्यामध्ये एक उकडलेला आलू किंवा 1-2 आलू टाकायचे. खूप छान लागतं. नक्की करून बघा अशा प्रकारे. त्याच्यामध्येच टाकलं साबुदाणा, दाण्याचा कूट, अर्धा लिंबाचा रस, साखर टाकायची चवीवरती, मीठ टाकायचं. छान मिक्स करून 10 मिनिटं होऊ द्यायचं वाफेवरती. छान आपला साबुदाणा तयार होतो. कसा वाटला व्हिडिओ मग सांगायला विसरू